मागील 15 तारखेला राज्य मंत्रिमंडळाचा त्या ठिकाणी विस्तार झाला। शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला त्या ठिकाणी एक शक्यता होती व एक अस्वस्थता होती की या ठिकाणी आदरणीय आमदार भावनाताई गवळी यांचं नाव शेवटच्या क्षणापर्यंत 15 तारखेला सुद्धा 11 वाजेपर्यंत भावनाताई गवळी यांचं नाव त्या ठिकाणी संभाव्य यादीमध्ये होतं व 100% भावनाताईंना त्या ठिकाणी मंत्रिपद मिळणारच होतं। परंतु आज या ठिकाणी जर आपण बघितलं असेल त्या मंत्रिमंडळामध्ये ताईंचा विस्तार झाला नाही। हा या ठिकाणी वारंवार मागील लोकसभेपासून मागच्या लोकसभेला सुद्धा आदरणीय आमदार भावनाताई गवळी यांचं त्या ठिकाणी तिकीट कापून या ठिकाणी या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय राठोड यांनी कट कारस्थानातून त्या ठिकाणी आदरणीय भावनाताई गवळी यांचं तिकीट कापलं व जी सीट 100% त्या ठिकाणी निवडून येणार होती त्या ठिकाणी त्यांचा पराभव, त्यांना तिकीट न देण्याचं काम जर सिंहाचा वाटा असेल त्या ठिकाणी संजय राठोडचा आहे। दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आज या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। जर या ठिकाणी संजय राठोड यांना जर पालकमंत्री पद दिले, त्यांनी जर ते पालकमंत्री पद स्वीकारले, त्यांना स्पष्टपणे इशारा आहे या वाशिम जिल्ह्यामध्ये संजय राठोड यांना पाय टाकू देणार नाही। जर त्यांनी पाय टाकला तर त्यांना सर्वसामान्य शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल। दुसरा एक आणखी महत्त्वाचा विषय म्हणजे आज या मंत्रिमंडळाचा आपण जर विचार केला, विदर्भामध्ये एक सक्षम नेतृत्व म्हणून भावनाताई गवळी यांचं मराठा समाजाचं एक सक्षम नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी पुढे आलेलं आहे। हा या ठिकाणी आमचं नेतृत्व सुद्धा असेल, त्यांना सुद्धा आमचा प्रश्न आहे की संजय राठोड ज्यांच्यावर त्या ठिकाणी महिलांचे आरोप आहेत, महिलांच्या अत्याचाराचे आरोप आहेत, त्यांना या ठिकाणी मंत्रिमंडळात स्थान देऊन एवढा त्यांचा का पुळका आला? आमची स्पष्टपणे मागणी आहे संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात यावे व आदरणीय आमदार भावनाताई गवळी यांचा मंत्रिमंडळात या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात यावा। जर या ठिकाणी असे झाले नाही तर येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिकांच्या उद्रेकाला या ठिकाणी सामोरं जावं लागेल, हे स्पष्टपणे या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो। मध्ये नुकतंच मंत्रिमंडळ पार पडलं आणि खऱ्या अर्थानं हे जे सरकार आलेलं आहे यामध्ये सिंहाचा वाटा लाडक्या बहिणीचा आहे। तरीही भारतीय जनता पार्टीनं 3 महिलांना मंत्री केलं, राष्ट्रवादी अजितदादा गटाने सुद्धा 2 महिलांना मंत्री केलं, परंतु शिवसेनेमध्ये एक महाराष्ट्रामध्ये महिला म्हणून मोठं नेतृत्व भावनाताई गवळी आहेत। त्यांनी 5 वेळा दिल्ली दरबारी या ठिकाणी लोकसभेचं नेतृत्व केलं आणि त्या विधान परिषदेचे आमदार सुद्धा आहेत। त्यांनी महिलांचे त्या ठिकाणी समस्या सोडवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली। त्यांच्या वडिलांचा वारसा टिकवत शिवसेना विदर्भामध्ये मोठी केली, परंतु दुर्दैवाने काही शत्रूंनी त्यांच्या विरोधात कटकारस्थान करून वारंवार भावनाताईंना अडचणी आणण्याचं काम केलं। खऱ्या अर्थानं संपूर्ण वाशिम जिल्ह्यासह विदर्भातल्या लोकांना वाटत होतं की भावनाताईंचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे, परंतु वेळेवर 15-20 मिनिटात नाव कसं कॅन्सल झालं याचा संभ्रम निर्माण झाला आहे। सर्व कार्यकर्त्यांना आम्हाला त्याचं उत्तर पाहिजे। भावनाताई या त्या ठिकाणी महिलांच्या बचत गटापासून त्या ठिकाणी महिलांच्या सक्षमीकरणापासून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करत आहेत। भावनाताई सारखं नेतृत्व डावललं म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीचा अपमान आहे आणि भावनाताई सारखं नेतृत्व महिलांमध्ये जर सक्षम असून का डावललं असेल तर सन्माननीय शिंदे साहेबांनी याचा सविस्तर त्या ठिकाणी विचार करावा आणि याच्या आधी जो पालकमंत्री वारंवार संजय राठोड आमच्या भावनाताईंना अडचणी आणण्याचं काम करत आहे, वारंवार कटकारस्थान करून त्या ठिकाणी विरोध निर्माण करून ताईचा प्रत्येक ठिकाणी अडथळा निर्माण करतात, त्यांना या ठिकाणी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि सर्व कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी सन्माननीय शिंदे साहेबांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो की भावनाताईंना या ठिकाणी मंत्रिमंडळात जर स्थान दिलं नाही तर या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही या ठिकाणी राजीनामा देतो आणि आम्ही फक्त भावनाताई यांचे समर्थक आहोत, आम्ही दुसऱ्या कोणाचेही समर्थक नाही। भावनाताई गवळीच्या मागे फार मोठा जनसागर आहे। भावनाताई गवळी या सक्षम नेतृत्व आहेत। येणाऱ्या काळात भावनाताई गवळी मंत्रिमंडळात एक जागा राहील तिथे त्यांना घेतलंच पाहिजे। हा आमचा सर्वांचा या ठिकाणी नारी सन्मान झाला पाहिजे ही आमची सर्वांची मागणी आहे। या देशामध्ये एकत्र नारी पूज्यते रमणते तत्र देवता, देवासमान आम्ही या ठिकाणी नारीला मानतो, पूजतो। एक सक्षम नेतृत्व निर्माण झालं, त्यांना नारीला का संपवतात हा सर्व आमच्या बांधवांच्या ठिकाणी तुम्हाला सवाल आहे। भावनाताईला न्याय मिळालाच पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।